छत्रपती संभाजीनगरच्या लोकांना माझी एक विनंती आहे, आम्ही ज्या ज्या ठिकाणी बस स्टॉप साफ केलेले ते बस स्टॉप साफ ठेवण्याची जिम्मेदारी इथून पुढे तुमची आहे. जे जास्त घाण झाले ते ज्या ठिकाणी महानगरपालिकेने स्वच्छता नव्हती केली ते खूप घाण झाले ते आणि त्याला आम्ही स्वच्छ करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आता प्रयत्न तर आम्ही पूर्ण केलेला आहे, पण याच्या पुढची जी जिम्मेदारी ही तुमची आहे. जर तुम्हाला त्या ठिकाणी कोणी कचरा टाकताना दिसत असेल तर तुम्ही बिनधास्तपणे बोला, हा अधिकार आहे आपला. हा अधिकार आहे आपला, तुम्ही बिनधास्तपणे बोला. ज्या ठिकाणी लोक तिथे बसतात त्यांना जर कोण दिसतंय खाऊन तिथे फेकतंय तर तुम्ही बिनधास्तपणे बोला. कारण की तुम्ही जर बोलणार ना तर आज समजून घेईन की मला सपोर्ट करताय. कारण की मला छत्रपती संभाजीनगर हे एकदम स्वच्छ पाहिजे, गड्डेमुक्त पाहिजे, धूळ नकोय मला, कचरा नकोय मला, जेणेकरून कोणी बिमार पडणार नाही, कोणी आजारी पडणार नाही. जे जे असे म्हणजे जसं की आपण म्हणतो गरीब माणूस बिमार जर पडला तर सगळ्यात दुसरा दिवस कोण दिसू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये पैसे नसतात. त्याच्यामुळे जास्त मला सपोर्ट करा आणि जो कोणी कचरा टाकान त्याला तुम्ही बेधडक बिंदास बोला, कारण की हे छत्रपती संभाजीनगर आहे.